खुल्या गटातील सामने आज या ठिकाणी आहेत आणि मॅच नंबर 4 सध्या सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश कोळी ऑन स्ट्राईक आणि हरीश नॉन स्ट्रायकिंग कडे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गणेशपुरी गावचा सुपुत्र प्रथमेश कोळी, दुसऱ्या बाजूला केळवणी गावचा हा खेळाडू हरीश सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार होतोय. जतन ठक्कर, पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये हा बॉल चाललाय. रन मिळेल फक्त एक सिंगलने सुरुवात. एका धावेने खातं खोललं जाते. बॉलिंग मार्कवरती जतन पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म राऊंड शॉर्ट बॉल होता, बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉल. त्याच क्षेत्रामध्ये हुबेहूब मागच्या बॉलची प्रचिती आली आहे बॉलवरती. आणखी एक सिंगल रन कंप्लीट केली जाते आई एकविरा 11 टीमच्या माध्यमातून. प्रथमेश कोळी पुन्हा एकदा तयार. जतन ठक्करच्या विरुद्ध शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या बाहेर इथे टाकण्यात आला, परंतु बॉल सोडण्यात धन्यता मानली प्रथमेश कोळीने. खूप कमी कालावधीमध्ये यशाची उंच शिखरे गाठली. ग्रामीण क्रिकेटमधून आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीला सुरुवात केली. आज पाहता पाहता खुल्या गटातील स्पर्धा आणि त्याचबरोबर विशेष करून लेदर बॉल मध्ये विशेष प्रावीण्य मिळवले प्रथमेश कोळीने. तोच खेळाडू आज पुन्हा एकदा रबर बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी सज्ज झालाय. मजा येईल मॅच मध्ये, कारण एका बाजूला आपण पाहतोय या संपूर्ण खुल्या क्रिकेट विश्वातील तारे सितारे या मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला दिसतात. पण हरीशने बॉल उडवलाय समोर लॉंग ऑफच्या वरून. बॉल चाललाय थेट सीमारेषा पार. हा आलाय षटकार. चरण 6 धावांनी धावसंख्येला गती मिळते. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. बॉल समोर होता आणि जेवढा वेगाने बॉल टाकला तेवढ्याच वेगाने बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. बॉलिंग मार्क वरती बॉलर जतन. अजूनही या ठिकाणी मात्र पाहायचंय किती धावा तो खर्च करेल संपूर्ण ओव्हर मध्ये. आणखीन एक बॉल बॅकफुटला जाऊन स्ट्रेच होऊन मारण्याचा प्रयत्न केला, एक पाऊल पुढे टाकत, परंतु सिंगल रन फक्त या ठिकाणी मात्र मिळते. एकच्या मदतीने ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 10. 10 फॉर नो लॉस. आई एकविरा 11 क्रिकेटर अनिल अण्णा शेळके 100 बॉयज नाशिक टीम मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते. एका बाजूला ग्रामीण गटातील आणि ग्रामीण भागातील खेळाडूंनी भरलेला हा संघ आई एकविरा 11, तर दुसऱ्या बाजूला खुल्या व्यावसायिक गटातील अनेक दिग्गज खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नन्ना मुन्ना जादूगर राहुल सुद्धा आपल्याला टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतो. राहुल झोगाडिया, आकाश चिंदारिया मोठी नाव आहेत याही टीम मध्ये. पाहायचं की कोणाची सरशी होईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये.
मॅच मध्ये पुढील सामना शॉर्ट बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. दीपक ठाकूर आमच्याकडे टर्न होतात आणि सांगतात हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळेल आणि रिव्ह्यू नाहीये कोणत्याच गोष्टीसाठी, हे सर्वांनी लक्ष घ्या. बॉलिंग साठी ओम पांडे. मैदानामध्ये इथे देखील पाहू शकता बॉल लेग स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, बरोबर पायावरती आदळला बॉल आणि इथून एक रन मिळते डिक्लेअरची. टीमची टोटल झाली आहे 12. एक बॉल आतापर्यंत झाला, पहिला बॉल वाईड आला, या बॉलवरती सिंगल. हरीश तयार आहे समोर स्ट्रायकिंग एंडकडे, प्रयत्नशील आहे, सातत्याने केळवणे गावासाठी अनेक विजयश्री मिळवून देण्यामध्ये हातखंडा असलेला खेळाडू व यावेळेस मात्र कव्हरच्या वरून खेळलाय, बॉलला पाठवून दिले थेट सीमारेषेच्या बाहेर. हाय तो षटकार 6 रन, आणखीन 6 ऍड होतील. 18 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 18 फॉर नो लॉस. आई एकविरा 11. क्रिकेटर अनिल अण्णा शेळके 100 बॉईज नाशिक टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल ही मॅच. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, तिसरा दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक तारे सितारे या मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहेत. खुल्या गटातील पुन्हा एकदा उचलून खेळायचा होता, मिस टायमिंग शॉट झाले. यावेळेस कव्हर्स मध्ये चान्स त्या ठिकाणी फिल्डरने घेतला आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल हरीश. बॅक टू द डग आउट. चला नवीन बॅट्समन रोहन. रोहन घरात सध्या जॉन्टी मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. नावागावचा खेळाडू आज मात्र पुन्हा एकदा आई एकविरा 11 टीमच्या माध्यमातून दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. स्वागत आहे पुन्हा एकदा. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार ओम पांडे ओव्हर द विकेट. ओ क्लीन बोल्ड, वॉट अ बॉल. अनप्लेबल डिलिव्हरी होती, बरोबर बॅटच्या समोरून बॉलला कट केलाय आणि बॉल जाऊन थेट आदळतो विकेट्स वरती. धक्का क्रमांक दुसरा दिलाय रोहन गरत जॉन्टीच्या रूपाने. दुसरा फलंदाज बाद. क्लीन बोल्ड झालाय. सुपर यार, जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. काय बॉल होता ओम पांडेचा, बॉल समजलाच नाहीये बॉल आला कसा आणि बॉल कुठून टर्न होऊन जाऊन विकेट्स वरती आदळला. हा टास्क त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. बाळा आला मैदानामध्ये, नवीन बॅट्समन. ओ यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा
ऑप्शनच्या बाहेरचा बॉल सोडून दिलाय सरळ. बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 18 रन स्कोरबोर्ड वरती आहेत. धावा होत नाहीयेत. एका बाजूने हरीश आक्रमण करत होता, परंतु इथे देखील पहा डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 18 रन. 18 फॉर 2. 18 धावा स्कोर बोर्ड वरती या ठिकाणी लागल्या गेल्यात आतापर्यंत. नन्ना मुन्ना जादूगर क्रिकेटचा हा खेळाडू अतिशय अनुभवाने भरलेला खेळाडू आहे. नेक्स्ट मॅच. ओ यावेळेस मात्र पहा प्रथमेश कोळीने स्वागत केले राहुल जोगाडियाचं षटकाराने. वेलकम राहुल. षटकार सांगितलं आणि या 6 धावांनी धावफलक पुढे चालले. धावसंख्या 24. प्रथमेश कोळी सारख्या फलंदाजासमोर फार मोठं आव्हान आहे गोलंदाजीचं. राहुल जोगाडियाकडे प्रचंड अनुभव आहे, परंतु आता याच अनुभवाचा फायदा त्याला मात्र मिळेल काय पाहायचे. 6 धावांनी स्कोरबोर्ड मात्र पुढे चालले. धावसंख्या 24. पुन्हा एकदा पुढचा बॉल राहुलचा. ओ यावेळेस मात्र पहा फ्लाईट 2 बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल रन डिक्लेअरची मिळते 1च्या मदतीने. धावसंख्या 25. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट गमावलेत. आणखीन एक कमी गतीने धीम्या गतीने टाकला होता बॉल, परंतु फसवलंय प्रथमेश कोळीला. समजून दिलं जात नाही आणि म्हणूनच आज याच गोष्टीसाठी ओळखला जातो राहुल जोगाडिया. फिरकीचा नेहमीच कंट्रोल त्याचा पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये आणि आजही तीच दहशत आहे त्याची गोलंदाजीमध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट पासून थोड्या बॉलला दूर ठेवलं जाते आणि हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे राहुल जोगाडियाचा. सातत्याने तो या गोष्टींसाठी प्राधान्य देतो की बॅट्समनच्या रीच पासून बॉलला दूर कसं ठेवावं, बॉल पर्यंत बॅट्समन पोहोचणार कसा नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाते. याही वेळेस मात्र पाहू शकता बॉल उडवला लॉंग ऑनच्या वरून सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा तो प्रथमेश कोळीच्या बॅटमधून षटकार. 6 धावा आल्यात आणि या 6 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड चाललाय 31 वरती 31. मोठी स्टारकास्ट सध्या आपण ही पाहतोय. प्रथमेश कोळी एका बाजूला ग्रामीण क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. गणेशपुरी सारखं एक छोटस गाव एअरपोर्टच्या प्राधिकरणामध्ये ज्यावेळेस कामाला सुरुवात झाली त्यावेळेस पहिलं गाव हे गणेशपुरी गाव हे नक्कीच इतिहासात जमा झालं. इथे देखील पहा ऑप्शनच्या बाहेर टाकला होता बॉल. पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाईल. धावसंख्या 32 रन्स ऑन द बोर्ड. आणखीन एक शॉर्ट बॉल कमी गतीने फिरवून टाकण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला. फक्त 32 धावा पहिल्या 3 ओव्हर मध्ये बनल्यात. इथून पुढे प्रयत्न असेल ऍटलिस्ट 50 तरी धावा इथून मात्र बनाव्या. निहाल म्हात्रे टीम आई एकविरा बॉईज धारावीचे हे सर्व संयोजक आहेत. भावेश नाईक, तौफिक शेख, समित पाटील, जय पाटील, दीपक ठाकूर, वरुण पाटील, सोहन पाटील, निहाल म्हात्रे, वेदांत नाईक या सर्वांनी फार मेहनत घेतली स्पर्धा पूर्ण करण्यासाठी. जवळजवळ 9 वर्ष त्यांनी ही स्पर्धा सांभाळली आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन मोठ्या स्टेजवरती ही स्पर्धा घेऊन जाण्याचा ते प्रयत्न करतील यात शंका नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आई एकविरा 11 32ला 2 या कंडिशन मध्ये टीम 32 फॉर 2. बिलाल शेख येतो गोलंदाजीसाठी. आणखीन एक मुंबईचा सुपर डुपर स्टार खेळाडू
इथे पहा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप खूप हलक्यात घेतलं होतं, कॅज्युअली खेळण्याचा प्रयत्न झाला आणि परंतु इथे एक धाव रोखू शकत नाही. सिंगल रन या ठिकाणी मात्र मिळते. प्रथमेशला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न यशस्वी होतोय. फुलटॉस बॉल होता, प्रचंड वेगाने टाकला बॉल, प्रथमेश कोळीला पूर्णपणे स्तब्ध ठेवले. हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये. आणखीन एक सिंगल डिक्लेअरची रन या ठिकाणी मात्र ऍड होते. बिलाल शेख आणखीन एक मुंबईचा दर्जेदार खेळाडू, आरसीएफ चिता कॅम्प मधून येणारा खेळाडू आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस मात्र पहा, ड्राईव्ह केलं होतं, ऑफ ड्राईव्ह मध्ये खूप चांगला फटका, बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. प्रथमेश कोळीच्या बॅट मधून षटकार. 40 रन तर आतापर्यंत बनलेत. अजूनही या ओव्हरचे 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 2 मोठे हिट, 50+ धावा जातील आणि एक ऍव्हरेज आपण मैदानामध्ये पाहतोय की प्रथमेश कोळी सारखा फलंदाज उभा राहतोय तर त्या धावा खूप चांगल्या रीतीने बिल्टअप होताना पाहायला मिळतील. 40 तर झाल्यात, त्यातील 22 धावा एकट्या प्रथमेश कोळीच्या बॅटमधून आल्यात. तत्पूर्वी हरीशने चांगली सुरुवात केली होती, 6 बॉलमध्ये 15 त्यानेही काढल्या होत्या. बिलाल शेख पुन्हा एकदा तयार. यावेळेस मात्र पहा, चाबुक शॉट मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये डीपला प्रोटेक्शन आहे. ओ इथे प्रथमेशने चुकी केली आहे, फार मोठी चुकी. स्ट्राईक पाहिजे होती परंतु बाळा सज्ज नव्हता आणि म्हणूनच की काय इथून धाव न घेण्याचा जो मोह होता तो बाळासोबतच प्रथमेश कोळीला महागात पडतोय. जो फलंदाज मैदानावरती पूर्णपणे आक्रमकता दाखवत होता, सेट झाला होता, तो फलंदाज प्रथमेश कोळी आता होतो बाहेर, मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. वन 41 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रवेश कोळी प्रवेश कोळी आलाय, नवीन बॅट्समन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पुन्हा एकदा. या ठिकाणी थोडा स्किड झाला होता. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जातील 2च्या मदतीने. स्कोरबोर्ड पुढे चालले, धावसंख्या झाली 43, 43 धावा. शेवटचा बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल आहे या मॅच मध्ये. बिलाल शेखचा पुढचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये खेळलेत, फिल्डर पासून दूर आहेत परंतु 2 धावा तर घेतल्यात, कदाचित तिसरीसाठी देखील पलटले जातील आणि इथे फलंदाज 3 धावा कंप्लीट करत असताना पाहायला मिळेल. वा भाई वा, 3 धावा सहज पूर्ण केल्यात आणि या 3 धावांच्या मदतीने टीमची टोटल झाली 46. 47 धावांचं लक्ष उभं झालंय, ते म्हणजे टीम क्रिकेटर अनिल अण्णा शेळके 100 बॉईज नाशिक संघासमोर हे मोठं आव्हान आहे. आता हे आव्हान पार कशा पद्धतीने केलं जाईल, धावा रोखल्या जातील की धावा चेस होतील, हे सांगण्यासाठी राष्ट्रीय भाषेतील आमचे सहकारी, हिंदीतील एक मशहूर समालोचक सचिन गिरी सर येतील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
एकविरा बॉईज धारावे मॉन्सून ब्लास्ट आलेल्या प्रत्येक खेळाडूंचं हार्दिक स्वागत आणि त्याच दरम्यान मानकोलीचे आपले वंडर बॉय दीपेश माली यांना विनंती असेल या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. स्पेशली तुम्हाला भावेश नाईक तुम्हाला इन्व्हाइट करत आहे. त्याचबरोबर रायगढ़ के टाइगर हमारे उस्मान पटेल उनका भी यहाँ पर आगमन हो चुका है, उनका भी हार्दिक स्वागत है. सूरज पाटिल आपका भी हार्दिक स्वागत है. और साथ ही साथ अलीमगढ़ के हमारे हिमांशु पाटिल, उनसे भी मैं रिक्वेस्ट करूंगा आप भी मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत है. हिमांशु, उस्मान पटेल और उनके साथ दीपेश माली, तीनों खिलाड़ियों से मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज आइए, आपका हार्दिक स्वागत है. आणि चला फिल्डिंग लावून घ्या, विनंती असेल आई एकविरा टीम. चला प्लीज मॅच चालू करा, नम्रची विनंती असेल मॅच चालू करा. चला भूषण पाटील आपले कोहिनूर ऑफ नवी मुंबई आणि त्याचबरोबर नमित पाटील दोघांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती असेल या मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. आज गुरु पूर्णिमा भी है और इस शुभ अवसर पर जरूर नमित यहाँ पर डेडिकेट करना चाहेंगे भूषण को, जो भी यंगस्टर खिलाड़ी है अपना आइडल मानते हैं भूषण को. और आज कई सीनियर खिलाड़ी के साथ यंगस्टर्स का भी यहाँ पर मैच देखने को मिल रहा है और यही एक अच्छा यहाँ पर बैटल आपको क्रिकेट का देखने को मिलेगा. ओपनिंग जोड़ी ग्राउंड के अंदर विक्रोली के मुजम्मिल खान और उनके साथ उतरे हैं एंटोफिल के आकाश चिंदारिया. उस्मान पटेल जिसे मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत है. जिस प्रकार काल उनको प्यार और प्रेम मिला और आज भी मैं टॉस के लिए उनको बुलाना चाहूंगा, स्पेशली आइए. यस दीपक ठाकुर टेम्पररी स्टैंडिंग अंपायर, इशारा करते हुए मैच शुरू करना है. जॉन्टी की पहली बॉल और पहली बॉल पर भी यहां पर मस्तक पर दस्तक दिया है फील्डर की गेंद ने और कहीं ना कहीं फील्डर मात्र दर्शक बनते रह गए वहां पर, क्योंकि शॉट कुछ उच्च स्तरीय और टॉप क्लास शॉट लगाया है. रैकेट जैसे घुमाते हैं टेनिस में वैसा ये ऑन दी टो यहां पर शॉट खेलते हुए मुजम्मिल ने 6 बटोरा है. जॉन्टी एक बार फिर तैयार, बैक टू बैक, ये एक और फ्लैट शॉट, ये भी 6 रन लिख लीजिए. बैक ऑफ द लेंथ शॉर्ट पिच बॉलिंग करोगे तो मुजम्मिल को पसंद है और कहीं ना कहीं 2 गेंदों पे बता रहे हैं कि मुंबई का यह सितारा नवी मुंबई में यहां पर काले बादल में भी चमक रहा है, धमक रहा है और कड़क बैटिंग करते हुए यहां पर, और संकोच और मजबूर कर दिया है जॉन्टी को कि लाइन और लेंथ कैसी रखनी चाहिए. अब अच्छी बैटिंग कर रहे हैं, विक्रोली से बिलोंग करते हैं और मुंबई क्रिकेट में अक्सर इनका नाम अक्सर हमने देखा है बैटिंग के लिए जाना जाता है.
रोहन गरत कुछ अलग लाइन और लेंथ अब रखनी होगी। ये बेहतर थोड़ी सी बैक ऑफ द लेंथ और धीमी पेस उतना नहीं रखा था जितनी बाकी दो गेंदों में रखा था। जब तक डीप में से खिलाड़ी आते स्ट्राइक रोटेट किया है, इजी हो गया ना। फिर आकाश चिंदारिया अब खुलकर शॉट खेल सकते क्योंकि पहली दो गेंदों में ही जो प्रेशर था वह पूरी तरह कम कर दिया मुजम्मिल खान ने अपने दो जबरदस्त स्ट्रोक के जरिए। स्कोर है 13। जॉन्टी की अब यही कोशिश होनी चाहिए कि जो 3 गेंदें अब बची हुई है उसको कैसे यहां पर यूटिलाइज करके अच्छी तरीके से डिलीवर करें, क्योंकि ऑलरेडी आपने 3 में 13 दे चुके हैं। थोड़ी बारिश शुरू हो रही है जो कहीं ना कहीं एडवांटेज दे सकता है आईक्विरा टीम के लिए, लेकिन रन उतने बने नहीं है जितने चाहिए थे। 47 का टारगेट है। पुल किया है और कहीं ना कहीं बॉल गया डिक्लेयर जोन की तरफ, सिंगल मिलेगा लेकिन खाता खुल गया आकाश चिंदारिया का। एंटॉफ हिल से क्रिकेट की शुरुआत, उसके बाद मुंबई और आज पूरे कहीं ना कहीं कहते हैं भारत देश तक इस खिलाड़ी की चर्चा होती है। जब भी ओपन क्रिकेट के लॉट्स होते हैं ये खिलाड़ी आपको हर जगह पहुंचते हुए खेलते हुए नजर आते हैं। डिमांडेबल प्लेयर्स है। धीमी बॉल थी और कहीं ना कहीं थोड़ा सा अपने आप से नाराज होंगे आकाश, क्योंकि उनको पता था स्लोअर 1 ही डालेंगे, लेकिन थोड़ा सा जो रिएक्ट किया शॉट सिलेक्शन पे वो थोड़ा देर से, जिसकी वजह से डॉट बॉल। यस बिल्कुल, स्पेशली ऑल इंडिया आइकॉन्स में खिलाड़ी आपको खेलते हुए अक्सर नजर आते हैं ऑल इंडिया फॉर्मेट में और रबर बॉल क्रिकेट में स्पेशली। राउंड द विकेट जॉन्टी, इस बार पेस डाला था लेकिन कहीं ना कहीं लाइन और लेंथ खराब और वाइट +1। रबर बॉल जो होता है ना कहीं साबुन की टिकिया की तरह बॉल होता है, आपको उसका जो ग्रिप पकड़ना काफी मुश्किल होता है। आपको अक्सर ये कोशिश करते हैं बॉल को थोड़ा सा सुखा कर फिर डिलीवर करे, क्योंकि सबसे ज्यादा अगर रबर बॉल क्रिकेट में गेंदबाजी अगर होती है वो फुल टॉस गेंद अक्सर होता है, क्योंकि बॉलर ट्राई करते हैं यॉर्कर डालने की और फुल टॉस होता है, और जब यॉर्कर ऑन दी टो डालने की कोशिश करते हैं तो फिर वो कहीं ना कहीं ग्रिप सही तरीके से हाथ में आता नहीं रिलीज के टाइम और वाइड चला जाता है। और वही हुआ, वाइड +1, 2 एक्स्ट्रा रन मिले हैं और स्कोर पहुंचता हुआ 16 पर। फिर वही गलती, लेग स्टंप के बाहर की लाइन और अंपायर के लिए इजी डिसीजन। वाइड +1, स्कोर बढ़ चुका है 18 पर। चला पुन्हा एकदा मी टॉस साठी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी। रायगढ़ के टाइगर उस्मान पटेल, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा प्लीज आइए टॉस के लिए। धीरज भोईर, आपका हार्दिक स्वागत है। DV11 प्रदीप शर्मा, टॉस के लिए आइए आप भी। इनसाइड आउट, कवर की तरफ खेला है, गैप में बॉल है और कहीं ना कहीं गोली की तरफ बॉल बाउंड्री लाइन की तरफ गई है। हालांकि हाथ लगाने से बॉल का जो गति है रुका है और बाउंड्री लाइन के बाहर जाने से गेंद को रोकने में कामयाब हुए। ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद टोटल स्कोर है 20। DV11 प्रदीप शर्मा, उनसे मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस के लिए आना। उनका मैच जो है अगेंस्ट मचिंद्र स्मृति धारावे टीम। दो टीमें ग्रामीण से क्वालिफाई हुए अब तक, धारावे अंडर-25 और कल हमने देखा बाग 11 तलोजा, और आज देखना तीसरी टीम कौन सी होगी। अब तक आज के दिन 2 मैचेस जीतकर प्रबल दावेदार है टॉप 3 में जाने के लिए। अब तक प्रबल दावेदार आज के दिन की है विटावा, मी थानेकर विटावा। चला उमेश मात्रे यांना विनंती असेल आपल्याला शुभ हस्ते प्लीज टॉस करून घ्या पुढच्या मॅचचा, जे आपले अतिथी गेस्ट। प्रथमेश कोहली की पहली बॉल और गोली की तरफ बॉल बाउंड्री लाइन की तरफ गया है। लॉन्ग ऑफ के ऊपर से मैक्सिमम बल्लेबाजी में मुजम्मिल दिखा रहे अपना दम और टारगेट बिल्कुल इजी चेस करने के लिए तैयार फिलहाल टीम। DV11 टीम ने टॉस जीता है, प्रदीप शर्मा का डिसीजन पेंडिंग है। उस टीम में आपको इन एक्शन में तारे सितारे नजर आएंगे, नमित पाटिल, भूषण पाटिल जैसे खिलाड़ी। स्क्वायर लेग के ऊपर से इस बार, स्क्वायर लेग के ऊपर से इस बार मुजम्मिल खान, क्या जबरदस्त बैटिंग कर रहे हैं यहां पर। मैच को जल्दी फिनिश करना चाह रहे हैं और स्कोर पहुंच चुका है अब
32 अब जीतने के लिए सिर्फ यहां से रन चाहिए, 15 रनों की आवश्यकता। तो अगला मैच टॉस हो चुका है, डिसीजन पेंडिंग है। DV11 टीम ने टॉस जीता है अगेंस्ट मचिंद्र स्मृति दारावे, सचिन नाइक, विक्की बोईर, धीरज बोईर, योगेश पवार, मयूर वाघमारे, सूरज पाटिल, शुभम डाकी, उस्मान पटेल, दीपेश माली, हिमांशु पाटिल, भावेश नाइक। ये टॉप क्लास लाइनअप आपको अगले मैच में इन एक्शन में नजर आएंगे। तो एसपी ब्रॉडकास्टिंग पे अभी तक आप जुड़े नहीं तो फटाफट जुड़ जाइए, क्योंकि फिर उसके बाद आपको उस मैच का अगर मजा घर बैठे बैठे लेना है तो आपको यूट्यूब पर एसपी ब्रॉडकास्टिंग टाइप करके आपको वहां पर मैच का लुत्फ उठाना होगा। करेक्शन इन नेम, शुभम डाकी नहीं, शुभम पाटिल, हमारे चिरले के स्टार राधे एंटरप्राइजेस चिरले को जो रिप्रेजेंट करते हैं। हाल ही में क्रीड़ा सभा चषक में वहां पर उन्होंने नेहरू टीम को एज अ ऑल इंडिया आइकॉन में अच्छा प्रदर्शन किया था, परफॉर्मेंस से एक बार फिर उनका चयन हुआ है यहाँ पर। लॉन्ग ऑन के ऊपर से 6, दिगोड़े की तरफ से खेलते हुए नजर आए वहां पर शुभम पाटिल चिरले के, और कमाल का प्रदर्शन रहा था नेहरू के ग्राउंड पर। तो अब एक बार स्कोर आपको बताना चाहेंगे, टोटल स्कोर हो चुका है 39, 8 रनों की आवश्यकता यहां से, 12 गेंदे 8 का इक्वेशन। प्रवेश कोहली अब गणेशपुरी गांव के खिलाड़ी बॉलिंग पे आए हैं, काफी देर हो गया क्योंकि अब 12 में 8 चाहिए, 10 विकेट अभी भी हाथ में। एक अच्छे बॉलर है, रबर बॉल क्रिकेट में भी इनके जो स्टैट्स है काफी अच्छे हैं, और एक बार फिर इन पर भरोसा जताया गया। फुल टॉस बॉल फ्लिक किया था, बॉल जा रहा है यहाँ पर शॉट फाइनल की तरफ, जहां पे आपको रन दौड़कर पूरा करना है। जो स्टंप विकेट कीपर के बगल में 2 पोल नजर आ रहे हैं लाइट के, अगर वहां पर गेंद डायरेक्ट जाता है तो डिक्लेयर, और उसके बाहर से गेंद जाता है तो आपको रन दौड़कर कंप्लीट करने होंगे, चाहे फिर जितना ले सकते हैं। 6 रनों की आवश्यकता यहां से अब 11 गेंदों में। शायद कोशिश यही रहेगी मुजम्मिल की कि जल्द से जल्द मैच समाप्त करे। रन्स थोड़े कम पड़े यहां पर, नो डाउट एकवीरा टीम के लिए। पटकी हुई बॉल, लेकिन इस बार जिस डायरेक्शन में बॉल मारना चाह रहे थे वहां पर गया नहीं, टॉपेज लगकर डिक्लेयर जोन की तरफ सिंगल। 5 रन चाहिए अभी भी। अगला मैच बेहतरीन मुकाबला, 2 टीमें आमने सामने होंगे। DV11 बनाम आप देख सकते हैं मचिंद्र स्मृति दारावे, एक तरफ स्टारकास्ट तो दूसरी तरफ दमखम भरी टीम आपको देखने को मिलेंगे। भूषण पाटिल, नमित, प्रदीप शर्मा की पूरी टीम। उनका लाइनअप भी हमें थोड़े समय में जरूर पता चलेगा, पूरी टीम की लाइनअप क्या है। इसी बॉल पे शायद मैच फिनिश करना चाह रहे थे, लेकिन ठीक तरीके से टाइम हुआ नहीं है और गेंद गया स्क्वायर लेग की तरफ, सिंगल ही आया। अब यहां से 9 गेंदों में सिर्फ जीतने के लिए 4 रनों की आवश्यकता। पहले ओवर में मुजम्मिल ने यहां पर अटैकिंग करना चालू कर दिया था, जिसके वजह से मैच वहीं से हाथ से निकल गया आइक्वेरा टीम के तरफ से, और ये आसान सा चेज अब तक देखने को दिख रहा है सभी को। 9 में 4, स्क्वायर कट करना चाह रहे थे, बैट का अंदरूनी हिस्सा लिया है, अच्छी कीपिंग वहां पर जॉन्टी की। 1 रन, 3 रन अब चाहिए सिर्फ। सिंगल, 3 रनों की आवश्यकता। 9वां सीजन आइक्वेरा बॉयज धारावे मॉनसून ब्लास्ट का फाइनल डे। मिस टाइम टॉपेज लगा जरूर है, देखना जीतने के लिए यहां से 3 रन चाहिए थे, दौड़ कर रन पूरे करने हैं, और 2 पूरा किया है और स्कोर लेवल हो चुका है इसी 2 रन के साथ। अब सिर्फ 1 रन चाहिए।
मचिंद्र स्मृति धारावी वर्सेस DV11, दो टीमें आमने सामने अगले मैच में। और इस मैच में कमाल का प्रदर्शन रहा है, तारीफ करने की टीम की। ओवर समाप्त, 6 गेंदे 1 रनों की आवश्यकता। और बॉलिंग परफॉर्मेंस हो चाहे बैटिंग परफॉर्मेंस हो, क्रिकेटर अनिल अन्ना शेलके 100 बॉयज नासिक टीम काफी हावी नजर आए इस मैच में। मयूर वाघमारे देवद, आपका भी स्वागत है। मिस्टर RPL सीजन 5 के कार विनर। और इसी अपने सिग्नेचर स्ट्रोक के साथ मुजम्मिल खान ने जैसी शुरुआत की थी वैसे ही समाप्त की है और मैच को जीत लिया यहां पर नासिक की टीम ने। और ऑलमोस्ट यहां पर देखा जाए तो 5 बॉल रखकर 10 विकेट से मैच जीता है। अभिनंदन।